नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आहे डे 2 इन मायामी आणि आम्ही मायामी बीच एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. बघूया काय वेगळेपणा आहे इकडच्या बीचेसमध्ये. इथे शांतता आहे आणि एकाग्रतेने हा माणूस पेंटिंग करतोय. आता मी आलो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये. इकडे खूप सारे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, सो काही प्रॉब्लेम नाही होत. तर आधी आम्ही मस्त पेटपूजा करणार आहोत आणि मग जाऊ मायामी बीचला. चला तर मग दाखवतो तुम्हाला. यांचा ॲम्बियन्स तर खूपच छान आहे. हॉटेलच्याच बाजूला विनवूड्स होतं. ॲक्च्युली आम्ही इथे येणार नव्हतो, पण आता एवढ्या जवळ आलो आहे तर म्हटलं बघूनच जाऊ. इथे बरेच टुरिस्ट आले आहेत आणि इथल्या प्रत्येक भिंतीवर सुंदर सुंदर चित्र रेखाटली आहेत. आता आम्ही 2-4 फोटोज काढू आणि मग पुढे जाऊ. खूप इच्छा होती आमची मायामी बीचवर यायची. भारतातले बीचेस आणि अमेरिकेतल्या बीचमध्ये खूप फरक आहे. आता मी मायामी बीचवर आलो आहोत. खूप मस्त वाटतंय आणि इकडे खूप क्लीनलीनेस आहे. इकडचं पाणी तुम्ही बघूच शकतात, एकदम क्लिअर आहे. तुम्हाला दाखवते ना. आणि इकडची वाळू सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, अजिबात खरखरीत नाही लागत आहे. तर एकदम छान असं वातावरण झालेलं आहे इकडे आणि असं वाटतं अगदी गोव्यातच आल्यासारखं. कारण न्यू जर्सीत एरवी एकदम थंडी असते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळत नाही अजिबात. एकदम थंडी असते. आता जरी न्यू जर्सीमधलं वातावरण सुधारत असलं तरी किमान टेम्परेचर हा 6-7 डिग्री आणि जास्तीत जास्त हा 13 डिग्री असतो. आता इकडे आल्यावर कसं 21-22 डिग्रीमध्ये अगदी गोव्यात आल्यासारखं वाटतं. मस्त त्यामुळे छान वाटतंय. अजिबात स्वेटर वगैरेची काही गरज नाही आणि त्यामुळे या सुट्टीचा एकदम पुरेपूर आनंद लुटता येतो. सगळे लोक इकडे बसून मस्त सनपात घेतात. प्रियाला आता मध्येच काहीतरी वेगळीच गोष्ट सुचली आहे. प्रिया काढते बदाम. तर प्रियाजी, तुम्हाला कसं काय सुचलं ही रोमॅन्टिक गोष्ट करण्याचं? सांगा पटकन. वातावरणच रोमॅन्टिक आहे इकडचं. अच्छा. इथे हा माणूस पक्ष्यांना खायला देतोय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आहे आमचा डे 3 इन मायामी. उद्या आम्ही चेकआउट करणार आहोत आणि आता मी चाललो आहोत हॉप ऑन हॉप ऑफ बस राईडमध्ये. 2 तासांचा टूर आहे आणि ते लोक पूर्ण मायामी दाखवणार आहेत. सो बघूया कसा काय आमचा अनुभव असतो तो. चला मग डायरेक्ट तिथेच भेटू. इथे आम्ही तिकीट स्कॅन केली आहे आणि लवकरच आता आमची बस येईल. हा बसचा मेन स्टॉप आहे. सगळ्या बसेस इकडून सुटतात, पण ही हॉप ऑन हॉप ऑफ बस असल्या कारणाने आपण मध्ये कुठेही उतरू शकतो किंवा लोकही मध्ये बसमध्ये सोडू शकतात. मस्त आता सिटी टूर दिसणार आहे. हाय प्रिया, मजा येते? मजा येते. छान लोक चढतात एक एक करून आणि 3 वाजता आता ही बस सुटेल. बेसाइड मार्केट प्लेसकडूनच ही बस निघणार आहे, बघू शकता. तर आम्हाला हे इयरफोन्स देण्यात आले. जशी जशी बस पुढे जाईल तशी तशी प्रत्येक ठिकाणाबद्दल माहिती आम्हाला या इयरफोन्सद्वारे सांगितली जाईल. त्यामुळे ही मस्त सुविधा आहे बसमध्ये. इकडे कनेक्ट करायचं आणि मग त्यातून येणारा आवाज प्रत्येक ठिकाणाबद्दल माहिती आपल्याला दिसेल. आता आमची बस सुटलेली आहे आणि मस्त मजा येणार आहे. हे बघा, एक एक जसे वेगवेगळे सीन्स दिसतात तसे आम्ही तुम्हाला दाखवायचे. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत
सुटलाय आणि ऊन आहेच, पण त्याबरोबर वारा सुटल्यामुळे मजाही येते. असं अजिबात लागत वेगळं नाहीये. वाटत नाहीये की गरमी वगैरे. तर असं वातावरण हवं. जरी ऊन असलं तरी थंडावा थोडा देखील पाहिजे. आणि आता पूर्ण गच्च बस भरलेली आहे, सगळेजण एन्जॉय करत चालले. आता मी बोटिंग करण्यासाठी जात आहोत. तर पूर्ण किनारा, सगळ्या किनारपट्टीवरची घरं सगळं वगैरे दिसणार आहे. चला तर सो इथे भरपूर बोटी आहेत आणि आम्हाला ही रेड कलरची बोट मिळाली आहे. आम्हाला हे लकी ड्रॉ कुपन दिले. बघूया आता कोणाचा नंबर लागतो तो. आमच्या क्रूजमधला होस्ट आम्हाला सगळे स्पॉट्स दाखवतोय, त्याचबरोबर इथली माहिती पण देतोय. या किनारपट्टीवर दिसणारी सगळी श्रीमंतांची घरं आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रायव्हेट बोट्स देखील आहेत. आता 1 तास 20 मिनटं झाली आहे आणि आमची बोट परत मार्केट प्लेसकडे येत आहे. घरी जाता जाताच आम्हाला हे कॅन्डीजचं दुकान दिसलं. अमेरिकेत चॉकलेट्सला कॅन्डीज म्हणतात. इथे नानाविध तऱ्हेच्या कॅन्डीज आहेत. कुठली घेऊ आणि कुठली नको हा प्रश्न पडतो. चला तर आता मी घरी जातो. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. टिल देन बाय.